कोल्हापूरच्या पद्धतीनं मस्त झणझणीत अशी रक्ती मुंडी बघूया. तुम्ही म्हणाल एवढं मुंडी ही कशासाठी, तर कसं तनूला द्यायचं आणि तर हॉस्टेलवर कशी सगळी पोरं मिळून एकमेकाचं खातात, त्यामुळे म्हटलं जास्त द्यायचं म्हणजे सगळी पोरं मिळून खातील. तिथे मी पहिल्यांदा काय केलं, मुंडी कणी भाजून कट करून आणलेली, चांगली धुवून घेतली. तर आलं लसूण गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ हळद असं लावून ठेवलं होतं. त्यानंतर इकडे पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं, कांदा टाकायचा, कांद्यानंतर मेंदू म्हणजे जो भेजा असतो तो टाकायचा, तो तेलामध्ये चांगला भाजायचा. त्यानंतर मीठ टाकायचं आणि मुंडी टाकायची आणि गरम पाणी घालून कणी शिजवून घ्यायचं. जितके तुम्हाला मुंडी रस्सा करायचा तेवढं गरम पाणी घालायचं आणि शिजवायचं. त्यानंतर तीळ जिरं कोरडंच भाजून घेतलं, कांदा खोबरं तेल घालून भाजून घेतलं, आलं लसूण कोथिंबीर या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं. रक्ती 2 वाटे आणलेलं, त्यात घरगुती लाल तिखट टाकायचं, कोमट पाणी टाकायचं आणि ते सगळं कणी फोडून घ्यायचं रक्त. त्यानंतर छोट्या भांड्यात तेल टाकायचं, घरगुती लाल तिखट टाकायचं, वाटलेला मसाला टाकायचा आणि ते सगळं तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि ह्यात सगळं घालायचं आणि 10 मिनिट शिजवून घ्यायचं.